नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया ग्लँड फार्मा लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर डिस्क्लोज केले आहे आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आली आहे 1487 कोटी रुपये. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन 184 कोटी रुपये आला आहे. म्हणजे मित्रांनो, कंपनीची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर खाली आलेला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे ग्लँड फार्मा लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो भारती हेक्झाकॉम लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीने देखील आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आली आहे 2317 कोटी रुपये. आणि कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 421 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, भारती हेक्झाकॉम लिमिटेड या कंपनीची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर बोथ केसमध्ये ग्रो झाला आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो हिताची एनर्जी इंडिया लिमिटेड. आणि या कंपनीने देखील फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण या कंपनीची सेल्स बघितली तर ते इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आली आहे 1833 कोटी रुपये. आणि कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 264 कोटी रुपये. म्हणजे हिताची एनर्जी इंडिया लिमिटेड या कंपनीची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर ग्रो झाला आहे. आता बोलूया NLC इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, NLC इंडिया कमिशन्स सेकंड फेज ऑफ 300 मेगावॅट सोलार पॉवर प्रोजेक्ट इन राजस्थान. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, NLC इंडिया लिमिटेड या कंपनीने आपल्या राजस्थानमधल्या बिकानेर डिस्ट्रिक्ट मधल्या बडसिंगसर येथे 300 मेगावॅटच्या सोलर पॉवर प्रोजेक्टचा सेकंड फेज सक्सेसफुल्ली कमिशन केला आहे. आणि मित्रांनो, यानंतर NLC इंडिया लिमिटेडची टोटल कमिशन कॅपॅसिटी वाढून पोहोचली आहे 158.83 मेगावॅट आउट ऑफ 300 मेगावॅट. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे NLC इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो भारती एअरटेल लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीची कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आली आहे 52,145 कोटी रुपये. आणि कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 8,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. म्हणजे भारती एअरटेल लिमिटेड या कंपनीची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर ग्रो झाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे भारती एअरटेल लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया PSU कंपनी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, पॉवर ग्रिड क्वार्टर 2 नेट प्रॉफिट फॉल्स 6%, रेव्हेन्यू अप 2%, डिक्लेअर डिव्हिडंड ऑफ ₹4.50. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून
घेऊया. मित्रांनो, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीने देखील आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीचा रेव्हेन्यू बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर 1.8% ग्रो होऊन 11,476 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 11,277 कोटी रुपये. तसेच पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 6%ने डिक्लाइन होऊन क्वार्टर 2 मध्ये आला आहे 3,566 कोटी रुपये, जो एका वर्षाआधी होता 3,793 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने 4.5 रुपयांचा इंट्रीम डिव्हिडंड सुद्धा अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे मंडे 10 नोव्हेंबर 2025. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे PSU कंपनी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया DLF लिमिटेड. तर मित्रांनो, DLF टू लॉन्च ₹60,000 कोटी प्रोजेक्ट्स ओव्हर 5 years, वर्क ऑन गोवा विला टू बिगिन सून. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, गुरुग्राम बेस रिअल इस्टेट डेव्हलपर कंपनी DLF लिमिटेड या कंपनीचा प्लॅन आहे येणाऱ्या नेक्स्ट 5 yearsमध्ये 60,000 कोटी रुपयांची रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स लॉन्च करण्याचा, ज्यामध्ये लक्झरी विलाज अँड अपार्टमेंट इन्क्लूड आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे DLF लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनी टायटन कंपनी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टायटन क्वार्टर 2 रिझल्ट फेस्टिवल बूस्ट लिफ्ट रेव्हेन्यू 25%, प्रॉफिट रायजेस 43% बट मिसेस इस्टिमेट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टायटन कंपनी लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीचा रेव्हेन्यू बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर 25.1%ने वाढून 16,534 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 42.7%ने वाढून 1,006 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, कंपनीचा नेट प्रॉफिट CNBCच्या इस्टिमेटपेक्षा कमी आला आहे. आणि मित्रांनो, तसेच रेव्हेन्यू ॲनालिस्टच्या अपेक्षापेक्षा जास्त आला आहे. आणि मित्रांनो, याच क्वार्टर 2च्या अपडेटमुळे टाटा ग्रुपची टायटन कंपनी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया PSU कंपनी REC लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, REC सँक्शन ₹7,500 कोटी फंडिंग फॉर ब्रूक फील्ड्स हायब्रिड रिन्युएबल प्रोजेक्ट इन कुर्नूल. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, REC म्हणजे रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशनने कुर्नूल मध्ये असलेल्या ब्रूकफील्ड्स हायब्रिड रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्टसाठी 7,500 कोटी रुपयांच्या फंडिंगला सँक्शन केले आहे. आणि मित्रांनो, या प्रोजेक्टमध्ये 640 मेगावॅटचा वाइंड आणि 400 मेगावॅटचा सोलर कॅपॅसिटी इन्क्लूड आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे सरकारी कंपनी REC लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या
संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.